नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, सिद्धू लावणार आजी व संपतला रस्त्यावरती भीक मागायला. तर नक्की काय घडतं चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच की आता ज्या प्रकारे बिचाऱ्या सिद्धूला आजी आणि संपतने विनाकारण अटक करायला सांगितलं होतं पोलिसांना आणि त्याच प्रकारे सिद्धूला अटक देखील केली होती. पण त्याच्यानंतर भावनाने आणि सिद्धूच्या चांगल्या कर्तृत्वामुळे त्याने काही कमवलेली माणसं होती त्या सगळ्यांनी मिळून आपल्या सिद्धूला आता जेलच्या बाहेर ते काढणार देखील आहेत. पण त्यावेळेस मात्र सगळे काही उमेदवार आणि सगळे काही लोक मात्र आपल्या बिचाऱ्या सिद्धूच्या बाजूने उभे असतात, कारण की त्यांना माहीत असतं की सिद्धूने काही चुकच केली नाही, त्याच्यामुळे त्याला शिक्षा होणं म्हणजे सगळ्यात मोठी गुन्हा आहे. त्याच्यामुळे ते आता सिद्धूच्या बाजूने तर खंबीरपणे उभे असतात. त्याच्यामुळे सगळेजण आता सिद्धूला सोडवा सोडवा अशी विनंती करत असतात आणि त्याच्यामुळे आपल्या सिद्धूची सुटका देखील होती. पण त्याच्यानंतर मात्र सिद्धूची सुटका झालेली बातमी आजीला कळल्याच्या नंतर तिला काही कळत नाही, कारण की तिच्या पायाखालची पूर्णपणे जमीन सरकून जाते. तिला वाटतं की हे काय घडलं, ह्या अवलक्षणेमध्ये एवढी हिंमत आली कस काय, कारण की तिने सिद्धूला सोडवलंच कस काय, आपल्या घरातील कोणी परत मदत केली तर नाही ना. पण आता आजीला कळालेलं असतं की सिद्धूशिवाय गाडे पाटलांचं घर देखील चालणार नाही आणि त्यांचं नाव देखील चालणार नाही, कारण की सिद्धूने ज्यावेळेस मात्र संपतला आमदार करायचा होता त्यावेळेस अशी काही कामं केलेली असतात ना, त्याच्यामुळे खूप सारे लोक बिचाऱ्या सिद्धूने जोडलेले असतात आणि त्यांना वाटत असतं की ते फक्त निवडून येतात ते पण संपतच्या नावामुळे. तर आता खरं तर खरी कामं केलेली असतात आपल्या सिद्धूने, कारण की सिद्धूच्या सगळ्या काही कामांमुळे बिचारा संपत निवडून येत असतो. पण आता त्याला देखील कळतं की सिद्धूशिवाय त्यांचं घर अपूर्ण आहे. तर ही महामूर्ख आजी आणि संपत घरातल्यांचा सगळा काही राग मात्र आपल्या रेणुकावरती काढत असतात. ते रेणुकाला हेच म्हणत असतात की तुझ्यामुळे सगळं काय घडलंय, कारण की तू जर त्या सिद्धूला मदत केली नसती आणि सोबतच त्याच्या त्या मॅडमला म्हणजेच त्या भावनाला मदत केली नसती तर आज सिद्धू बाहेर आला नसता. आणि सिद्धू बाहेर आल्यामुळे एक पण जनतेतला म्हणजे एक पण आपल्या पार्टीतला उमेदवार असू दे किंवा कोणती पण लोक असू दे, एक पण आपल्या घरापर्यंत देखील येत नाही. सगळे काय त्या सिद्धूच्या पत्र्याच्या शेडकडे चाललेत. हे सगळं तुझ्यामुळे झालंय रेणुका, तुला हे सगळं खूप महागात पडेल. तर त्यावेळेस मात्र रेणुका म्हणत असते की माझ्या सिद्धूचे कामच खूप चांगले आहेत, कारण की तुमची नियत पण चांगली नाही आणि तुमची कामं पण चांगली नाही. आजपर्यंत तुम्ही निवडून येत होता ते फक्त आणि फक्त माझ्या सिद्धूच्या जीवावरती, नाहीतर तुम्हाला कोणी ओळखत देखील नाही नीट. तर हे सगळं झाल्याच्या नंतर मात्र रेणुकावरती चक्क आता हा संपत हात उचलायला पुढे जातो. पण त्यावेळेस मात्र तुम्हाला माहीतच आहे की आजी थांबवते, कारण की आजी म्हणते की अरे संपत, हिला वाटतंय नाही जे सिद्धूमुळे सगळं काय होतंय, तर थोड्या दिवस थांब म्हणावीला, कारण की लवकरच आता तिच्या सिद्धूचा बाजार उठवू आपण. कारण की सिद्धूला वाटत असेल तो जेलच्या बाहेर आला म्हणजे तो राजा झाला, पण असं नाही. आम्ही लवकरात लवकर त्याचं ते पत्र्याचं शेड देखील तिथून काढू आणि त्याला रस्त्यावरती आणू, असं आजीही रेणुकाला म्हणते. पण रेणुका म्हणते की का माझ्या सिद्धूच्या पाठीमागे तुम्ही हात धुवून लागलाय, कारण की त्याने आत्तापर्यंत काहीच तुमचं वाईट देखील केलं नाही, तरी देखील तुम्ही अजून पण वेळ गेली नाही सिद्धू आणि भावनाला परत ह्या घरामध्ये घेऊन या. पण त्यावेळेस मात्र तुम्हाला माहितीच आहे की आजीचा स्वाभिमान आणि सोबत या संपतचा देखील स्वाभिमान दुखवलेला असतो. ते दोघेजण देखील म्हणत असतात की त्या सिद्धूला आता ह्या घरात कधीच थारा नाही, कारण की त्याला ह्या घरातच काय ह्या गावात पण आम्ही कुठेच राहून देणार नाही. त्याच्यामुळे काही जरी झालं तरी आम्ही त्याला सोडणार नाही. कारण की मित्रांनो, जी काही संपतच्या पार्टीतील लोक असतात आणि जी काही त्यांनी आत्तापर्यंत कमवलेली पार्टीतील माणसं असतात त्यातले एक पण माणूस आता गाडे पाटलांच्या घरी येत नसतं, कारण की तुम्हाला माहितीच आहे की सगळ्यांना माहीत झालेलं असतं की सिद्धूला आता पार्टीमधून देखील काढलेलं आहे आणि त्यांच्या घरातून देखील काढलेलं आहे. त्याच्यामुळे पार्टीतील आणि पक्षातील एक देखील माणूस आता त्यांच्या घरी येत नसतं. त्याच्यामुळे त्यांचं प्रचंड असं नुकसान आणि तोटाच होत असतो, कारण की ना त्यांच्या रॅलीमध्ये कोणी येत असतं ना कुठंच कोणी येत असतं. तर दुसरीकडे बिचाऱ्या सिद्धूचं पत्र्याचं शेड जरी असतं ना, त्या ठिकाणी खूप सारी लोक जमत असतात, कारण की त्यांना माहीत असतं की खरा कामाचा वादा म्हणजे आपला सिद्धू दादा आहे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओमध्ये ज्या काही बॅग्स दिसतात ना, अशाच बॅग जर तुम्हाला खरेदी करायच्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्स एकदा चेक करा, कारण की त्या ठिकाणी खूप साऱ्या बॅग्स तुम्हाला वेगवेगळ्या भेटतील. त्या तुम्ही आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये क्लिक करून ऑर्डर करू शकता. पण मित्रांनो, जे काय आपली भावना आणि सिद्धू आता दोघेजण मिळून देखील जो काही भयानक प्लॅनिंग बनवतात ना, तो खूप खतरनाक असतो, कारण की कोणी विचार देखील केला नसेल. कारण की सिद्धू आणि भावना दोघेजण पण ठरवतात की आता गाडे पाटलांचा मास चांगल्या प्रकारचा उतरवायचा, कारण की तुम्ही आत्तापर्यंत पाहिलं की संपतने आणि आजीने सिद्धू आणि भावनाला खूप सारा त्रास दिला आणि त्याचमुळे आता सिद्धू आणि भावना ह्या दोघांना देखील असं वाटत असतं की संपत आणि आजी ह्या दोघांना देखील त्यांच्या कर्माची शिक्षा आता लवकरच भेटली पाहिजे. त्याच्यामुळे ते दोघेजण देखील पार्टीतील आणि पक्षातील एक देखील माणूस गाडे पाटलांच्या घरी जात नसतो. त्याच्यामुळे आजी आणि संपत तर खूप चिडलेले असतात, कारण की त्यांना वाटतं की सगळं काही सिद्धू घेऊन गेला काय, पण त्यांना माहीत नाही. आम्हाला माहितीत कशा प्रकारे लोक आमच्यापाशी गोळा करायची. सिद्धूला काय वाटलं 4-50 लोक त्याच्यासोबत आली म्हणजे तो खूप शहाणा झाला का, त्याने विसरलं नाही पाहिजे की गाडे पाटलांमुळेच तो खूप मोठा झालेला आहे. पण आता हे सगळं झाल्याच्या नंतर आजी म्हणते की संपत तू चुकतो, तू
तो आमदार होण्याच्या पाठीमागे 90% हात तर आपल्या सिद्धूचा आहे, कारण की सिद्धूचे खूप सारे असे कार्यकर्ते आहेत, त्यांनी तुला मदत केली म्हणूनच तू आजपर्यंत आमदार झाला. त्याच्यामुळे सिद्धूची गरज आपल्याला लागणार आहे इलेक्शनच्या वेळेस, कारण की सिद्धू न कळत का होईना पण गाडे पाटलांच्या राजकारणाच्या मध्ये सगळ्यात मोठा हात जर म्हणलं तर आपल्या सिद्धूचा आहे. त्याच्यामुळे तो काही जरी केलं तरी सिद्धूला आपल्या हातामध्ये घेतला पाहिजे, पण त्याची ती मॅडम तिला कायमचं सिद्धूपासून दूर केलं पाहिजे, तरच सिद्धू आपल्यात परत येऊ शकतो. त्याच्यामुळे आजी आणि संपत आता दोघेजण देखील मास्टर माइंड प्लॅनिंग बनत असतात, तो पण आपल्या सिद्धू आणि भावनाच्या विरोधात, पण त्यांना माहीत नसतं की त्यांचा प्लॅनिंग कधीच सक्सेस होणार नाहीये. तर दुसरीकडे तुम्ही पाहिलंच की ज्या प्रकारे लक्ष्मी आणि सोबतच विना ह्या दोघींनी देखील जो घरगंडीचा व्यवसाय सुरू केला होता त्यामध्ये त्यांना चांगल्याच प्रकारे यश आलेलं आहे आणि त्याच्याचमुळे आता त्यांना खूप सारी मोठी ऑर्डर देखील भेटते आणि आता ते खूप मोठा बिझनेस देखील बनवणार आहेत. पण ह्या बिझनेसमध्ये त्यांना सगळ्यात जास्त मदत केली ती सिंचनाने, कारण की त्यांना कळवलं की कशा प्रकारे ऑनलाईन आणि सोशल मीडियावरती मार्केटिंग करून खूप सारे त्यांचा व्यवसाय अजून वाढू शकतो. पण आता त्या तुम्हाला पुढे पाहायला भेटेल की त्या दोघीजण देखील घरकामातून सुरू केलेला त्यांचा घरगंडीचा व्यवसाय आता खूप मोठा बनवतात, कारण की त्यांना आता खूप सारे पुढे पैसे येताना तुम्हाला पाहायला भेटेल आणि हा बिझनेस सक्सेस होण्याच्या पाठीमागं न कळत का होईना पण सिंचनाचा हात असतो. आणि सोबत आता लक्ष्मी गाडे पाटलांकडून मदत घ्यायला तर नकार देते, पण सिद्धूकडून नक्कीच मदत घ्यायचं ठरवते. त्याच्यामुळे आपली लक्ष्मी आता सिद्धू आणि भावनाला भेटण्यासाठी त्याच पत्र्याच्या शेडमध्ये जाणार आहे. त्यावेळेस मात्र बिचारा सिद्धू आपल्या लक्ष्मीची माफी मागतो आणि म्हणतो की तुमच्या मुलीला मी मालात ठेवणार होतो, पण आता ह्या पत्र्याच्या शेडमध्ये घेऊन आलो, त्याच्यामुळे माफ करा. पण त्यावेळेस मात्र तुम्हाला माहितीच आहे की लक्ष्मी परत सिद्धूला म्हणते की तू माझा जबराट जावई आहेस, त्याच्यामुळे तुला माफ बीप काय करणार नाही मी, कारण की तू खंबीरपणे माझ्या मुलीसोबत उभा आहेस हेच माझ्यासाठी खूप आहे. आणि मला खात्री आहे तू आज तिला पत्र्याच्या शेडमध्ये ठेवलं काय आणि उद्या मालात ठेवलं काय तरी देखील तू तिला सुखीच ठेवशील, मला याच्यावरती पूर्ण विश्वास आहे तुझ्यावरती. त्याच्यामुळे हे सगळं ऐकल्याच्या नंतर सिद्धूला देखील खूप बरं वाटतं आणि त्याच ठिकाणी मात्र आता रेणुका देखील येते आणि रेणुकाला तुम्हाला माहितीच आहे की रेणुकाने आत्तापर्यंत सिद्धू आणि भावनासाठी खूप काही केलं, पण आत्तापर्यंत सिद्धूने बिचाऱ्या जेवढी काळजी लक्ष्मी काकूंची घेतली तेवढी कधीच रेणुकाची घेतलेली नाही, कारण की स्वतःची आई असून देखील त्याने पूर्णपणे तिच्याकडे लक्ष दिलेलं नाही, कारण की तो पूर्णपणे मदत करतोय तर फक्त दळवीच्या कुटुंबाची आणि विचारपूस आणि चौकशी देखील त्यांचीच करत असतो. यामध्ये बिचाऱ्या सिद्धूची ही खूप मोठी आणि सगळ्यात मोठी चूक आहे. आणि ज्या प्रकारे तुम्ही पाहिलंच की सिद्धू जेव्हा जेव्हा दळवीच्या घरी गेला तेव्हा मात्र त्याचा अपमान संतोषने केला, पण त्यावेळेस मात्र भावनाने कधी देखील त्याच्यासाठी स्टँड नाही घेतला सिद्धूसाठी, ही सगळ्यात मोठी भावनाची चूक आहे. पण दुसरीकडे तुम्ही पाहिलं की ज्या प्रकारे भावनाचा अपमान गाडे पाटलांच्या कुटुंबात झाला तर सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजेच आपल्या सिद्धूने ते घर त्या घरामध्ये राहणं, ती लोक सगळे काही सोडून सिद्धू डायरेक्ट बायकोसाठी निघून आला. पण त्यावेळेस मात्र त्यांनी रेणुकाचा विचार केला नाही. पण जाऊ द्या, सिद्धू आणि भावना हे दोघे तर खुश आहेत ना, ह्यापेक्षा मोठं रेणुकाला देखील काहीच वाटत नसतं, कारण की त्या दोघांनी देखील एकत्र राहिलं पाहिजे हेच सगळ्यात जास्त त्यांना महत्त्वाचं असतं. आणि आजीने अगोदरच मात्र गाडे पाटलांच्या घरामध्ये 2 गट पाडलेले असतात. एका गटामध्ये तुम्हाला माहितीच आहे की संपत आणि आजी, आणि ही चाटोगिरी करणारी तुम्हाला माहितीच आहे की निलांबरी देखील आजीसोबत असते, कारण की त्या निलांबरीला वाटत असतं की पुढे सगळं काय कारभार आणि सगळं काय हातात माझ्याच येईल, कारण की त्याच्यानंतर गाडे पाटलांचं घरानं मी चालवेल. पण त्या निलांबरीला माहीत नसते की तिची अक्कल अजून शून्य आहे, कारण की आजी फक्त तिचा वापर करून घेते. तर दुसरीकडे बिचारी रेणुका एकटी पडलेली असते आणि ती सगळ्यांना हेच सांगत असते की माझ्या सिद्धूच्या विरोधात तुम्ही जाऊ नका, कारण की सिद्धू आणि भावनाच योग्य आहेत आणि मी त्यांच्याच बाजूने उभी राहील. पण आजीला माहीत असतं की आता रेणुकाला कशा प्रकारे ह्या घराच्या बाहेर काढत, पण ती पूर्णपणे विसरून गेलेली असते की आता तिचा पापाचा घडा भरलेला आहे. म्हणजेच तुम्हाला माहीत नसेल मित्रांनो, आजी आणि संपतला चक्क सिद्धू आणि भावनाचे पाय धरावे लागणार आहेत, कारण की तुम्हाला माहितीच आहे आता इलेक्शन आलेलं असतं, त्याच्यामुळे सिद्धू आणि भावनाशिवाय संपतला आणि आजीला काहीच पर्याय नसतो, कारण की जनतेतला आणि पार्टीतलं एक देखील माणूस गाडे पाटलांच्या पाठीमागे उभं नसतं. सगळी लोक मात्र सिद्धूच्या बाजूने उभे असतात आणि सिद्धूला माहीत असतं की माझ्याशिवाय पप्पा निवडून येऊच शकत नाही. त्याच्यामुळे आता आजीला आणि सोबतच तुम्हाला माहितीच ह्या महामूर्ख संपतला दोघांना देखील सिद्धू आणि भावनाच्या पत्र्याच्या शेडवरती येऊन त्यांची माफी मागून त्यांना परत गाडे पाटलांच्या घरी घेऊन जावं लागणार आहे आणि आजीला सन्मानाने भावनाची त्या घरात परत एंट्री करून घ्यावी लागणार आहे. पण तुम्हाला काय वाटतंय, सिद्धू आणि भावनाने परत गाडे पाटलांच्या घरात गेलं पाहिजे का नाही हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक व्हिडिओ दिसतोय त्याच्यावरती क्लिक करा आणि तो संपूर्ण व्हिडिओ पाहायला देखील विसरू नका. तर नक्की कमेंट करा. धन्यवाद.